मोदी शहांची फक्त पक्ष तोडण्याचीच लायकी, पाकिस्तान तोडण्याची हिंमत नाही. पंतप्रधानांच्या भाषणावर संजय राऊतांची बोचरी टीका. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवले. या कारवाईनंतर सोमवारी म्हणजेच दिनांक 12 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला पहिल्यांदाच संबोधित केलं. आपल्या भाषणामध्ये त्यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आश्रयावर असलेल्या दहशतवाद्यांना ठाम आणि स्पष्ट शब्दात इशारा दिला. या कारवाईमध्ये भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असून 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. भारताच्या विरोधात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला सहन केला जाणार नाही आणि त्याला कठोर आणि सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की मोदींचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हे. आमचं सैन्य, आमचा हवाई दल, आमचे नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही अवसान घात केलात आणि त्यांना थांबवलं. नाहीतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले असते. काल माझ्या लक्षात आले की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ईडी आणि सीबीआयच्या मदतीने फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात. पक्ष तोडणे, पक्ष विकत घेणे इतकीच त्यांची लायकी आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत त्यांच्यात नाही. हिंमत असती तर पुढील 2 दिवसात पाकिस्तान फुटला असता. सैनिकांची तयारी होती असे ते म्हणाले. व्यापार, दहशतवाद आणि फोडणी एकत्र होणार. बघा, नरेंद्र मोदींच्या अण्वस्त्राची नीतीही दाखवली. मग सिजफायर शस्त्रसंधी युद्धबंदी का केली? मोदींचं भाषण हे एक नंबरचं बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचं भाषण नव्हतं. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसान घात केला आणि त्यांना थांबवलं. नाहीतर पाकिस्तानचे 2 तुकडे आता झाले असते पुन्हा एकदा. पण काल माझ्या लक्षात आलं, नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात ईडी आणि सीबीआयच्या मदतीने. यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. जर हिंमत असती तर कालच्या 2 दिवसामध्ये पाकिस्तान तुटला असता. सैनिकांची तयारी होती. पण डोनाल्ड ट्रम्प पुढे यांनी शेपूट घातली. आता हे लोक तिरंगा यात्रा काढतायत काय ते मला कळलं. कोणता तिरंगा? भारताच्या तिरंगाला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे. यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि काढावं. काही ते यात्रा काढतायत ना कुठे, आणि अमेरिकन एम्बॅसीची परवानगी घ्यावी. या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी अमेरिकेचा झेंडा घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्पचा फोटो लावावा. वीर सावरकर वगैरे वगैरे जी नावं घेत असतात, अधिकार नाही. वीर सावरकरांचं स्वप्न साकार करण्याची संधी होती यांना. अखंड हिंदुस्थानचं काय केलं? व्यापार काय केलं? तर व्यापार केला. कोणासाठी? गौतम अडाणीसाठी, अंबानीसाठी व्यापार केला. व्यापार मोठा, देश मोठा नाही यांच्यासमोर. भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील. आज राहुल गांधींची पत्रकार परिषद आहे, ते काही गोष्टी बोलणार आहेत. शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी, इंडिया आघाडी अस्वस्थ आहे का? अजिबात नाही. आमची भूमिका आम्ही मांडतोय. काँग्रेसची भूमिका काँग्रेस मांडताय. आज राहुल गांधी बोलतायत. नाही, काल तुम्ही सगळे म्हणत की विशेष अधिवेशन बोलवावं. शरद पवार काल प्रतिक्रिया देताना असं म्हणाले, विशेष अधिवेशन बोललं तरी संरक्षणासंदर्भात चर्चा करताना काही मर्यादा येत असतात. त्यामुळे संरक्षणासंदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाहीत. जर आमच्या देशाने अमेरिकेसमोर गुडघे टेकलेले आहेत, आमच्या देशाचं नेतृत्व तिथे बसून ट्रम्प करतो आहे, त्याच्यावरती जर आम्ही चर्चा करणार नसू तर कशावर चर्चा करणार? यापूर्वी चीन 1971चं युद्ध असेल, 65चं युद्ध असेल, संसदेमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे.